खेळणी तर खेळूच शकतात, पण ओळख सुद्धा होईल. छान छान कलर्समध्ये मग्स आहेत, ग्लास आहेत काचेची. छान छान काचेच्या बॉटल्स आहेत, सर्विंगसाठी वगैरे बाउल्स वगैरे आहेत. तर नक्की कधीतरी व्हिजिट करा तुम्ही नळ बाजारला. तर इकडे कानातले इयरिंग्स वगैरे आहेत, झुमके वगैरे आहेत, पाहू शकता. आंबाडे सुद्धा आहेत. तर किती छान छान बांगड्या आहेत, पाहू शकता. सर्व भेटून जाईल. तर इकडे आता मी भिडं बघतोय, आंबे घेतोय मी. हापूस आंबे संपून गेलेत आणि यावेळी हापूस आंबे कमीच होते, त्यामुळे गावावरून काही जास्त आंबे आले नव्हते. नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, मागच्या वेळी तुम्हाला मुंबईतील होलसेल मार्केट नळ बाजारामधील व्हिडिओ शेअर केला होता. तर त्यावेळी मी तुम्हाला काही संपूर्ण मार्केट दाखवलं नव्हतं. तर अजून तुम्हाला खूप काही दाखवायचं आहे, कारण एकाच वेळी पॉसिबल होत नाही. कारण नळ बाजार हे खूप मोठं मार्केट आहे आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला सर्व काही तिकडे वस्तू भेटून जातील. तर आता मी थोडंफार काही शूट केलंय आणि इतर काही जे शूट राहिलं आहे ते मी तुम्हाला नंतर परत एकदा व्हिडिओ शेअर करेन. तर तुम्ही सुद्धा एकदा कधीतरी व्हिजिट करा नळ बाजारमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये पावसाळ्यापूर्वीची थोडीफार शॉपिंग केली आहे. तर आईला सुद्धा शॉपिंग करायची होती आणि माझं सुद्धा तिकडे काम होतं. तर जेवढं काही शक्य झालं तेवढं मी तुम्हाला व्हिडिओद्वारे शेअर करायचा प्रयत्न केलाय. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, आता वाजले दुपारचे 3:15 आणि मी आता चाललोय नळ बाजारला. तर आता मी मुंबई सेंट्रल स्टेशनला पोहोचलोय आणि समोर तुम्हाला दिसत आहे ती नतानी हाईट्स. खूप उंच टॉवर आहे. तर या साईडला नायर हॉस्पिटल आहे. तर मुंबई सेंट्रल एसटी डेपो डाव्या साईडला. समोर आपल्याला दिसत आहे सिटी सेंटर मॉल. गेल्या वर्षी मोठी आग लागली होती मॉलला, तर आता बंद आहे मॉल. तर आता मी पोहोचलोय नागपाड्याला. नागपाडा एरिया आहे. तर नागपाड्याला सुद्धा मोठं मार्केट आहे. जर कधी पॉसिबल झालं तर नक्की शेअर करेन. तर आता आपण पोहोचलोय जे हॉस्पिटलला. तर मुंबईतील सर्वात मोठं हॉस्पिटल, मुंबईतील सर्वात मोठं गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे हॉस्पिटल. तर जे हॉस्पिटलला आपण पोहोचलोय आणि हा ब्रिज आहे तो सरळ CSTला जातो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST. खूप मोठं आहे जे हॉस्पिटल. डाव्या साईडला आपण पाहू शकता. गेट नंबर 11 आहे. तर मंडळी, नळ बाजारला केव्हाही यायचं म्हटलं, दिवसभरामध्ये तुम्ही कधीही या, तुम्हाला ट्रॅफिकच भेटेल. गजबजलेला एरिया, नेहमीच इकडे वाहनांची माणसांची वर्दळ असते. ट्रॅफिकमध्ये कधी कधी अर्धा तास फसायला सुद्धा होतं. तर आता मी नळ बाजारमध्ये पोचलो आहे. तर आता सर्वात पहिल्यांदा मी या ठिकाणी छत्री बघतोय. आईला सुद्धा घ्यायची आहे आणि मला सुद्धा. तर खूप मोठं शॉप आहे त्यांचं आणि गर्दीसुद्धा आहे खूप. तर स्पेशली मी नंतर व्हिडिओ करायला येणार आहे. हे बघा, बाजूला जे फ्लायओव्हर आहे आणि त्याच्या बाजूला तिकडे शॉप आहे. तर इकडे बॅग्स वगैरे सुद्धा भेटतात.
क्या मटेरियल खूप छान छान छत्र्या आहेत या ठिकाणी. रेनकोट सुद्धा आहेत या ठिकाणी. तर इकडे मी आता 4 अम्ब्रेला घेतले आहेत. 2 मोठ्या घेतल्या आहेत आणि 2 छोट्या आहेत. वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला या ठिकाणी अम्ब्रेला भेटून जातील, लहान मुलांपर्यंत मोठ्यांपर्यंत. तर इकडे सर्व लहान मुलांची खेळणी वगैरे आहेत. तर भावाच्या मुलासाठी आता खेळणी घेतोय. तर गावी जाईन तेव्हा घेऊन जाईन. लहान मुलांसाठी सर्व प्रकारची खेळणी भेटतील या ठिकाणी. खूप सारी दुकानं आहेत या लाईनला. टॉयज आहेत, टेडी बेअर आहेत. तर इकडे भातुकलीचा एक सेट घेतलाय. तर भावाची मुलगी छोटी आहे, तर तिला गावी जाईन तेव्हा घेऊन जाईल. नाही पुरा सेट आहे. आणि फ्रूट्स घेतले आहेत. 130चा सेट आहे हा. 6 फ्रूट आहेत. तर इकडे डॉल्स वगैरे आहेत, पाहू शकता. बार्बी डॉल वगैरे आहेत. गाड्या आहेत. खूप छान छान खेळणी आहेत. तर आता बालपणाची आठवण जागी झाली. तर इकडे छान डॉल अशी मला दिसली आहे. तर कितना बोला रे? 250. 250ला आहे. फोल्ड वगैरे होऊ शकते. आणि या फोल्डिंग आहे, या फोल्डिंग आहे, या फोल्डिंग. सँडलचे सेट आहेत. छोट्या छोट्या गाड्या आहेत खेळण्यातील. तर इकडे झुले सुद्धा आहेत. आपण अंगणामध्ये वगैरे बांधू शकता. खूप छान छान झुले आहेत. क्या रेट है उसका? 650. 350. 350ला झुला आहे, पाहू शकता. प्लास्टिकमध्ये खेळणी आहेत, प्राणी आहेत, ड्रॅगन्स आहेत त्या ठिकाणी. व्हेजिटेबल्स आहेत. इकडे फळे आहेत, जेणेकरून मुलांना ओळख होईल त्यांची. खेळणी तर खेळूच शकतात, पण ओळख सुद्धा होईल. तर इकडे बांगड्यांचं दुकान आहे आणि वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला रंगीबेरंगी बांगड्या भेटतील. इकडे सुद्धा बांगड्यांची दुकानं आहेत. नळमाजरमध्ये आलात तर खूप गोंगाट असतो, गजबजलेला एरिया. इकडे सर्व कपड्यांची स्टॉल्स वगैरे आहेत. बॅग्स वगैरे आहेत. स्कूल बॅग, ऑफिस बॅग्स वगैरे आहेत. ट्रॅव्हलिंग बॅग सुद्धा आहेत. तर नळमाजरमध्ये आलात तर कधी नक्की इकडे व्हिजिट करा. खूप छान छान बॅग्स आहेत. तर किती छान छान बांगड्या आहेत, पाहू शकता. तर नळबाजारमध्ये कधी आलात तर तुम्हाला स्टार्टिंगलाच लाईनमध्ये शॉप्स लागतील. खूप सारी शॉप्स आहेत इकडे. खूप फॅन्सी फॅन्सी बांगड्या आहेत. तर इकडे आता ज्वेलरीचं शॉप आहे छोटं. खूप छान छान मंगळसूत्र वगैरे आहेत, चेन वगैरे आहेत. फक्त तुम्ही नळबाजारमध्ये एकदा व्हिजिट करा. खूप छान छान प्रकारची ज्वेलरी आहे या ठिकाणी. तर इकडे कानातले इयरिंग्स वगैरे आहेत, झुमके वगैरे आहेत, पाहू शकता. अंबाडे सुद्धा आहेत. खूप छान छान अंबाडे आहेत.
रिंग सुद्धा आहेत. तर लेडीज लोकांनी स्पेशली नळ बाजारामध्ये व्हिजिट करा. इकडे सर्व लहान मुलांची खेळण्याची दुकान आहेत. चादर, बेडशीट. इकडे तुम्हाला होलसेल रेटमध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे भेटतील. ऑइल, साबण. इकडे सुद्धा ड्रायफ्रूट वगैरे आहेत, पाहू शकता. काजू, बदाम, ऑइल्स आहेत. काजू क्या रेट आहे? काजू 800 रुपये. तर काजू 800 रुपये किलो आहे बोलत आहे. आणि बदाम काजू 800 रुपये रेटने आहेत किलो. आणि होलसेल मार्केट आहे. तुम्ही या ठिकाणी आलात तर तुम्हाला होलसेल रेटमध्ये सर्व ड्रायफ्रूट वगैरे मिळून जातील. ऑइल्स आहेत, साबण आहेत. इकडे सर्व तुम्हाला क्लिनिंगच्या वस्तू भेटून जातील. साबण, डिटर्जंट, हाऊसकीपिंगचं सामान आहे या ठिकाणी सर्व होलसेल रेट ना. तर इकडे आता मी आईसाठी सँडल घेतोय. तर खूप छान छान प्रकारचे सँडल आहेत त्या ठिकाणी. इकडे स्लीपर्स वगैरे आहेत, चप्पल आहेत. इकडे शूज सुद्धा आहेत, स्पोर्ट्स शूज आहेत. इकडे सर्व तुम्हाला होलसेल भांड्यांची दुकानं भेटतील. होलसेल रेटमध्ये सर्व भांडी भेटतील. तर नळ बाजारमध्ये खूप मोठमोठी होलसेल भांड्यांची शॉप भेटतील. इकडे मोठमोठे पातेले सुद्धा आहेत. स्टीलचे डबे आहेत, ताटं आहेत. हॉटेल लाईन्सला वगैरे आपण वापरतो प्लेट्स, ताटं वगैरे, ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी होलसेल रेटमध्ये भेटतील. इकडे कढई वगैरे आहेत. किचनच्या ट्रॉली सुद्धा आहेत या ठिकाणी. कप आहेत, मग्स आहेत. इकडे काचेची ग्लास आहेत. प्लास्टिकच्या बरण्या आहेत. टिफिन, बाउल्स आहेत. किती छान छान कलरमध्ये कप आहेत, पाहू शकता. आणि पूर्ण तुम्हाला सेटमध्ये भेटतील. तर इकडे सुद्धा पाहू शकता छान छान काचेच्या बॉटल्स आहेत. सर्विंगसाठी वगैरे बाउल्स वगैरे आहेत. सर्विंग बाउल्स आहेत या ठिकाणी. छान छान कलर्समध्ये मग्स आहेत. ग्लास आहेत काचेची. तर इकडे तुम्हाला सर्व प्रकारची काचेची भांडी, बॉल्स, प्लेट्स, सर्विंग बॉल्स सर्व भेटून जाईल. संपूर्ण भांड्याची दुकान आहेत या लाईनला. आणि खूप छान छान स्टीलमध्ये भांडी आहेत.
तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि खूप गर्दी आहे मार्केटला. तर इकडे मोठमोठी शॉप्स आहेत. होलसेल रेटमध्ये तुम्हाला सर्व भांडी भेटून जातील. तर नक्की कधीतरी व्हिजिट करा तुम्ही नळ बाजारला. किती शूट कराल तेवढं कमीच आहे. तर इकडे सुद्धा होलसेल रेटमध्ये तुम्हाला काजू बदाम भेटतील. काजू बदाम 800 रुपये किलोने आहेत. समोर इकडे फ्रूट मार्केट्स आहे. इकडे फ्रूट्स सुद्धा छान भेटतात. आंबे सुद्धा भेटतील इकडे तुम्हाला. तर इकडे आता मी भिडं घेतोय. लोखंडाच्या तुम्हाला कढई, तवे, मोठमोठ्या कढई त्या ठिकाणी पाहू शकता. तर इकडे तुम्हाला शेगड्या वगैरे सुद्धा भेटतील. तर मोठमोठे झारे वगैरे भेटतील. सर्व प्रकारच्या तुम्हाला या ठिकाणी वस्तू भेटून जातील. तर इकडे आता मी भिडं बघतोय डोश्यासाठी. घावणे वगैरे आपण बनवतो. तर मोठमोठ्या कढई वगैरे लोखंडाच्या तुम्हाला इकडे भेटतील. झारे भेटतील, चमच भेटतील. तर इकडे आता भाजीचे स्टॉल्स आहेत. तर मागच्या वेळी मी तुम्हाला आतील मार्केटचा व्हिडिओ शेअर केला होता. भाई किधर गया? तर इकडे मी भाजी घेत असतो दरवेळी आणि ताजी आणि फ्रेश भाजी भेटते. पाहू शकता या ठिकाणी. तर इकडे मी आता आलं घेतोय. कसं आहे? 60 रुपये पाव. ज्यादा ही बोलणे का पहिले ही. तर इकडे मी दरवेळी मिरची, कोथिंबीर वगैरे घेत असतो. मेथीची भाजी, पुदिना वगैरे, लिंब. तुम्हाला होलसेल रेटमध्ये सर्व क्लिनिंगचं सामान भेटेल या ठिकाणी. नळ बाजारमधील सर्वात मोठं होलसेल दुकान आहे या ठिकाणी. तर नेहमी मी इकडून घेत असतो. तर खूप मोठं शॉप आहे. तर या गलीचा व्हिडिओ मी मागच्या वेळी शेअर केला होता. तर इकडे आता मी किराणाच्या दुकानात आलोय. तर इकडे आता मला खोबरं वगैरे घ्यायचं आहे. तर 180 रुपये किलो खोबरं आहे आणि मसाले सुद्धा आहेत या ठिकाणी. तर मागच्या वेळी सुद्धा मी गरम मसाले घेतले होते. तर मसाला वगैरे केला नाही आहे. तर संपून गेला. मी रेसिपी शेअर नाही केली. इकडे सुद्धा ड्रायफ्रुट्स वगैरे भेटतात. तर इकडे आता मी मेथी, हलीम, पिस्ता, दालचिनी, मनुका, काळे मनुका, काजू, खारीक घेतले आहेत. तर मेथीचे लाडू बनवायचे आहेत. इकडे बघा प्लॅस्टिकमध्ये तुम्हाला प्लेट्स वगैरे भेटतील, बाउल्स भेटतील, ग्लास वगैरे भेटतील. तर इकडे मी नेहमी घेत असतो. तर इकडे आता आंबे घेतोय मी.
हापूस आंबे संपून गेलेत आणि यावेळी हापूस आंबे कमीच होते, त्यामुळे गावावरून काही जास्त आंबे आले नव्हते. तर इकडे थोडे स्वस्त भेटतात आंबे. केसर 80 रुपये किलो. ये नहीं, ये दशहरी 80 रुपये किलो से. दशेरी 80 रुपये. केशर केसर जो है 100 रुपये से है. केशर 100 रुपये किलो आहे. आणि राजापुरी राजापुरी 100 रुपये लगाऊंगा. राजापुरी 100 रुपये किलो. तर समोर तुम्हाला दिसत आहे तो बदामी आंबा आहे. बदामी कसा आहे? बादामी 120 बेचा, 100 रुपये लगाऊंगा. बदामी 120 आहे, 100 रुपये लावणार बोलत आहेत. अभी ये माल महंगा समोर हुआ तुम्हाला दिसत आहे तो बदामी आंबा आहे. है. बादामी रिटेल में महंगा हो गया थोड़ा. तो 100 रुपये लगाएगा. 100 रुपये लगाऊंगा. इकडे सुद्धा सर्व भांड्यांची दुकानं आहेत या गल्लीमध्ये. मटकी वगैरे भेटतील तुम्हाला या गल्लीमध्ये. लोखंडी तवे वगैरे भेटतील. तर नळ बाजारमध्ये सुद्धा तुम्हाला लोणच्याचे आंबे भेटतील. तर राजापुरी आंबे आहेत ते 70 रुपये किलो बोलत आहेत. ये कौन सा आंबा है? ये सामने वाला लाडवा कैरी. ती कशी आहे? तर आता मी नागपाड्याला पोचलोय. थोडंफार शॉपिंग केली मी. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि दुपारी मी 2:15ला निघालो होतो घरून. पाहू शकता एवढा ट्रॅफिकमध्ये वेळ गेला आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे ऑफिस लाईन वगैरे सुटतात. तर आज शनिवार आहे त्यामुळे थोडं ट्रॅफिक कमीच आहे म्हणा इतर वेळीपेक्षा, कारण हाफ डे असतो शनिवारी सहसा. नळबाजारला कधी जायचं असेल तर शक्यतो सकाळचंच जायचं, कारण संध्याकाळच्या वेळेला टॅक्सीसुद्धा भेटत नाही. पाऊण तासानंतर मला टॅक्सी भेटली, टॅक्सीच भेटत नव्हती आणि हातामध्ये सामानसुद्धा होतं माझ्या खूप. तर आता मी पोचलोय मुंबई सेंट्रल स्टेशनला. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30. दुपारी 3:15ला मी घरून निघालो होतो. तर आजचा व्लॉग मी इथेच थांबवतो. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो. आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असेल, व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.